नमस्कार। आज सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आजची म्हणजे सारंगखेडा या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना 10,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी कारवाई केलेली आहे। सगळ्यात मोठी कारवाई आहे सध्या सारंगखेडा येथे यात्रेचा उत्सव असताना यात्रेची पूर्वतयारी सुरू असताना पोलीस निरीक्षक स्वतः लाच घेताना रंगेहात सापडले आहेत। ही सगळ्यात मोठी घटना आहे। सारंगखेडा यात्रेदरम्यान दारूची वाहतूक करण्यासाठी परवाना मिळावा म्हणून 21,000 रुपयाची लाच पोलीस निरीक्षक संदीप पाटील व चालक गणेश गावित यांनी 21,000 रुपयाची लाचेची मागणी केली होती। त्यापैकी 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग नाशिक यांनी त्यांना रंगेहात पकडले आहे। तरी सदरील बाब पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणारी आहे। सध्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे दत्त जयंतीनिमित्त यात्रोत्सवाची तयारी जय्यत सुरू आहे। त्याच अनुषंगाने व्यवसाय करणाऱ्यांची देखील धावपळ सुरू आहे। यातच दारूचे व्यवसाय करणाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडून दारू वाहतुकीसाठी परवाना मिळावा यासाठी 21,000 रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली। त्याच अनुषंगाने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी कारवाई करत सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील सह त्यांचा चालक गणेश भामट्या गावित यास 10,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन चांगले साधरले असल्याची समजते। KTN न्यूज नेटवर्क, नंदुरबार।